काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याशी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्याशी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु एका चित्ते, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटेवी मरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथमानमाना, विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशी दे प्रेम काही कडा. व्रजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं, भगवतीरंजनं सदैव नंदनं. उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांनी जीवावर केलेले उपकार आणि त्या उपकाराची परतफेड कशा पद्धतीने आम्ही करू शकतो किंवा केलीही तरी ती कमी पडतो, आणि संतांनी उपकार कसे केले, कसं सांभाळलं, कोणते उपकार केले याचं स्पष्टीकरण या अभंगामध्ये करतात. त्याचं आपण चिंतन करणार आहोत. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा हा दरबार आहे. आता हे प्रति शेगाव आहे आपल्यासाठी. प्रति शेगाव सारखंच गजानन महाराजांचं भव्य दिव्य स्वरूपाचं वास्तू किंवा मंदिर, भगवान रामप्रभूचा हा दरबार आणि समस्त सर्व वारकरी मंडळी धाडवरून शेगाव पर्यंत आपण
गजानन महाराजांची वारी करत आहे आणि परत दुसरी पण दिंडी आहे चौसाळा ना चांदोड, 2 दिंड्या या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि आजचे अन्नदाते भक्त परिवार गेरू माटरगाव यांच्याकडून अन्नदान आहे सर्व वारकऱ्यांना। समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा दरबार आहे। आपण गजानन महाराजांची वारी करतो, गजानन महाराजांची वारी आपण करतो, पायी आपण जातो। वारी करावी, पायी कशासाठी जावं, वारी कशी करावी, कोणाची वारी करावी, त्याचं आपण थोडं चिंतन करत आहोत। बघा आपण भाग्यवान, पहिली गोष्ट तर आपण भाग्यवान आहोत। किती भाग्यवान आहोत की आपण संतांची वारी करतो। पण संतांची वारी का करावी, कशासाठी करावी, थोडं चिंतन आपण असं करणार आहोत। बघा फक्त लक्ष द्या, हा पूर्व पक्ष आहे। आपण 2 उत्तर पक्ष आणि पूर्व पक्ष, पूर्व पक्षामध्ये आपण असं चिंतन करणार आहोत की तुम्ही आपण सर्वजण गजानन महाराजांची वारी करता। गजानन महाराजांची, गजानन महाराज देव नाही म्हणजे बरोबर, पूर्व पक्ष बरोबर आहे का? गजानन महाराज देव नाही आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्र असं सांगते की जीवाने देवाची भक्ती करावी, देवाचीच भक्ती करावी आणि मनुष्य देह त्याला फक्त देवाच्या प्राप्तीसाठीच मिळाला, कारण देवाच्या भक्तीसाठीच मिळाला। अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा महाराज एका ठिकाणी बोलतात आपल्याला मनुष्य देह मिळाला। हा मनुष्य देह कशासाठी मिळाला? देवाने दिला। कशासाठी दिला? देवी दिला देह भजना गोमटा। जर समजा भजन नाही केलं तर तोया झाला पाटा बालिकेचा, म्हणजे देवाचं भजन करा असा अट्टहास देतो। शास्त्र सांगते तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्य तत्प्रबोधन, त्याचं चिंतन करा। तत्वमशी या वाक्याचा बोध झाला, त्याचं चिंतन करा। तू ब्रह्म आहेस, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त हो, देवाचं चिंतन करा। मग देवाचं चिंतन करत असताना संतांची वारी कशासाठी, संतांचं पूजन कशासाठी, संतांची महती कशासाठी, काय गरज आहे? शास्त्राने तर सांगितलं देवाचं चिंतन करा। आपण तर देवाचं चिंतन करायला पाहिजे, पंढरपूरला जायला पाहिजे। महाराजांचे अनेक प्रकार आहेत, गात जागा प्रेम मागा विठ्ठला। पंढरपूरला जा किंवा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी। पंढरपूरला जाण्याचा संदेश दिला, देवाच्या जवळ जाण्याचा संदेश दिला। मग संतांच्या जवळ गेल्यानंतर काय भेटतो, संतांच्या जवळ जाण्याची गरज काय, कशासाठी जावं? शास्त्राने तर सांगितलं देवाचं चिंतन, पण संतांचं चिंतन संतांचं कशासाठी व्हावं? बरोबर आहे का? आता उत्तर पक्ष, हा झाला पूर्व पक्ष। देवाचं सांगितल्यानंतर संतांचं कशासाठी? आपण तर संतांचं करतो, आपण संतांची वारी करतो। गजानन महाराज संत आहेत, गजानन महाराज संत आहेत। आपण आळंदीला जातो, ज्ञानोबाराईकडे जातो, गजानन महाराजांकडे जातो। मग कशासाठी जावं याचंही उत्तर तुकोबराय देतात। तुकाराम महाराज म्हणतात की संतांची सेवा करा, संतांची भक्ती करा, संतांचं चिंतन करा। काय होईल? संतांचं चिंतन केल्यानंतर तुकोबरायला विचारलं, मग तुम्ही देवाचं भजन करा असं म्हणता, बरोबर आहे। मग देवाचंच भजन केलं पाहिजे, मग संतांचंही चिंतन केलं पाहिजे असं तुकोबरायचा आग्रह आहे। तुकोबराय म्हणतात संतांचं चिंतन केलं तर काय होईल, है ना? त्यांची जाती पापे, किंवा तुका म्हणे विठला विठला तुका म्हणे पापे घेता सज्जनाचे, पाप जाता संतांचं चिंतन केल्यानंतर, त्यांचं चिंतन केल्यानंतर, संतांचं चिंतन केल्यानंतर आयुष्यातलं पाप जाते। दुसरी अशी गोष्ट आहे, पहिली गोष्ट संतांचं चिंतन करावं का? संतांचं चिंतन केलं की आपल्या जीवनातलं पाप निवृत्त होते। दुसरी अशी गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं भजन केलं पाहिजे। आणि देवाचं भजन कशासाठी केलं पाहिजे? देवाचं भजन कशासाठी केलं पाहिजे? देवाचं चिंतन कशासाठी केलं पाहिजे? तर शास्त्र सांगते आपण देवाचं भजन
देवाचं चिंतन याच्यासाठी केलं पाहिजे की आपण देवाला आवडलं पाहिजे. बरोबर आहे ना? का देवाला कसं आहे, पत्नीने पतीची सेवा करावी. कशासाठी करावी? त्याचं मन, त्याचं अंतकरण तिला जिंकता आलं पाहिजे. आणि ते कशाने जिंकता येतो? सेवेने, है ना? भांडण केल्याने जिंकता येतो नाही. मग देवाची भक्ती करावी, देवाचं चिंतन करावं. कशासाठी भक्ती? देवाला आवडलं पाहिजे आपण, है ना? देवाला आपली भक्ती कशी असली पाहिजे? भक्ती करण्यासाठी विरोध नाही, भक्ती करण्यासाठी तर काहीच विरोध नाही. आणि भक्ती करा असा संदेश जरी संत महात्मे देत असले तरी ज्ञानोबरायचं एक मानसशास्त्र असं आहे की ज्ञानोबराय असं म्हणतात की मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस देवाचं भजन करणारच आहे, है ना? स्वभावताची भजन शिडू. प्रत्येकाला देवाचं भजन आवडतं, प्रत्येकाला देवाचं भजन आवडतं याच्यात विशेष नाही. पण आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे ना. देव आपल्याला आवडतो याच्यात विशेष नाही. आपल्याला देव आवडतो. देव कुणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतो. देव आवडतो, पण आपल्या देवाला आपण आवडलं पाहिजे अशी भक्ती करा. मग देवाला आपण आवडलं पाहिजे असं पुढे चिंतन आलं. मग लोकांनी विचार केला देवाला आपण कशाने आवडतो? आपल्याला तर देव आवडतो याच्यात विशेष, कारण आपल्याला देव आवडतो म्हणून आपण पंढरपूरला जातो, देव आवडते म्हणून आपण गळ्यात माळ घालतो, देव आपल्याला आवडते म्हणून आपण गंध लावतो, देव आवडते म्हणून आपण त्याचं भजन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, त्याचं भजन करतो. देव आपल्याला आवडते, पण आपण देवाला आवडलं पाहिजे ना. काय? पंढरपूरला चातुर्मासामध्ये एक म्हातारे वारकरी बाबा होते. दोन्ही डोळ्यानं आंधळे, दोन्ही डोळ्यानं आंधळे असणारा वारकरी बाबा पंढरपूरला देवाचं दर्शनाला जायचा दिवसा 4 वाजता, पण हातात कंदील घेऊन जायचे. दिवसा 4 वाजता म्हातारा माणूस, आंधळा माणूस, दोन्ही डोळ्याने आंधळा माणूस दिवसा 4 वाजता हातात कंदील घेऊन जातो, पण लोकांनी लक्ष दिलं नाही. का? कारण आपल्या इकडे पद्धत आहे भारतीय लोकांमध्ये जास्त चिकित्सा नसतो. गुरुवारी आमचे नेहमी सांगायचे पाश्चात्य लोकांमध्ये एक गुण आहे, तो कोणता? चिकित्सेचा. आणि आपल्या इकडे चिकित्सा नसतो, कोण्याच गोष्टीची चिकित्सा नसतो. आलं जाते जाते. आणि आपल्या इकडे चिकित्सा केल्यापेक्षा टिंगल करण्यात जास्त मजा वाटते. विठ्ठला विठ्ठला. आमचे महाराज सांगायचे लोक बदल करण्यासाठी तत्पर राहत नाही, बदला घेण्यासाठी तत्पर राहतात. माणसाने बदला घेतला पाहिजे का बदल केला पाहिजे? चिंतन असं आहे, बदल केला पाहिजे. पण माणसं बदल नाही करत, बदला घेतात. बदला घेतात. एखादा जर आपल्याला बोलला तर बोलल्यानंतर काय करायला पाहिजे? बोलला तर आपण त्याच्यातून बदल करायला पाहिजे. पण माणसं बदल नाही करत, बरोबर वेळ आल्यानंतर त्याचा बदला घेतात. लोक लक्ष देत नव्हतं. पण एक बाहेरची व्यक्ती आली आणि त्याने पाहिलंय भारतीय लोक, महाराष्ट्रीयन लोक, वारकरी लोक, गळ्यामध्ये माळ आहे, डोक्याला गंध आहे, पोशाख वारकरी आहे, धोतर आहे, पगडी आहे. आणि हे वारकरी बाबा देवाच्या दर्शनाला जातात, पण दोन्ही डोळ्यानं आंधळे आणि आंधळे असून हातात कंदील घेऊन जातात. चिकित्सा वाटली. कोणी विचारलं नाही, पण त्या पाश्चात्य एका व्यक्तीने विचारलं, बाबा एक गोष्ट विचारू? विचार. बाबा तुम्ही आंधळे आहात? त्याने सांगितलं हो. दोन्ही डोळ्याने आंधळे आहे. जग पाहिलं नाही, माझं स्वरूप कसं आहे ते मला माहिती आहे. का हो? तुम्ही दोन्ही डोळ्याने आंधळे आहात, मग तुम्ही देवाच्या दर्शनाला दिवसा 4 वाजता जाताना कंदील हातात घेऊन कशासाठी जातात? हे चिकित्सा कशासाठी जातात? वारकऱ्यांनी उत्तर दिलेलं फार सुंदर आहे. वारकरी म्हटले, बाबा बरोबर आहे तुझं, तू चिकित्सेने मला विचारलंस. ऐक, मला दिसत नाही आणि मला दिसत नाही याचं मला दुःखही नाही, आणि मला दिसावं अशी माझी अपेक्षाही नाही. कंदील कशासाठी? मला देव दिसला पाहिजे याच्यासाठी कंदील नाही, देवाला मी दिसलो पाहिजे याच्यासाठी कंदील आहे. मनुष्याच्या जीवनाने भक्ती करा. संतांनी संदेश दिला, शास्त्रांनी संदेश दिला, भक्ती करा, देवाचं चिंतन करा, मान्य आहे. पण देवाचं चिंतन करत असताना आम्ही देवाला आवडतो झालं पाहिजे याचं काय? हा प्रश्न निर्माण झाला. आम्ही देवाला आवडतो झालं पाहिजे, देवाला आपलं भजन आवडलं पाहिजे.
भजन तर करण्याबद्दल विरोध नाही, पण देवाला आवडलं पाहिजे, देवाला मी दिसलो पाहिजे, यासाठी भक्तीचा कंदील आहे. मग देवाला आवडतं कसं होईल है ना, हा एक प्रश्न आहे ना. आवडतं झालं पाहिजे ना. कसं आहे, आवडतं झालं पाहिजे देवाला. मग देवाला आवडतं कसं होईल, देवाला आवडे देवाची पहिला प्रश्न झाला आणि मग सांगितलं आवडे देवाशी तो एका प्रकार. देवाला आवडते काय, गोपीचंदन टिळा, गड्यामध्ये माळ, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे लोकांचं सुरू झालं गड्यात माळी, कपाळाला गंध आणि रात्रंदिवस भजन. पण किती भजन केलं तरी देव पाहायला तयार नाही. कारण असं आहे, त्या मोठ्या लोकांचं फार वेगळं असतं. मोठ्या माणसांचं सर्व गोष्टी दोन दोन असतात है ना, म्हणून मोठे लोक दोन नंबरी असतात. म्हणून पाच दोन दोन असतात, म्हणून त्यांचे नंबर दोन, त्यांच्या डायऱ्या दोन. ते किती भजन केलं, रात्रंदिवस देवाचं भजन करा. आवडे देवाशी तो एका प्रकार झालं. देवाचं चिंतन केलं, भजन केलं. काही देव आवडत नाही, देवाला काही आपण आवडत नाही. पुन्हा चिंता निर्माण झाली, एवढं करून सुद्धा देवाला आपण आवडत नाही. मग काय केलं पाहिजे, आपण कशासाठी एवढं चिंतन करत आहोत, हा पूर्व पक्ष आहे. देवाला आवडते, भगवंताचं नाम आम्ही नामस्मरण करतो, कपाळाला गंध लावतो, माळ घालतो. आपण मुद्दाय आपल्याला जायचं आहे गजानन महाराजांची वारी कशासाठी, आणि या वारकऱ्याला अन्नदान कशासाठी. काय या वारकऱ्याला अन्नदान करायचं, काय हे रात्रंदिवस एवढा मोठा खटाटोप करायचा. हे लोकांनी घरदार सगळे कामधंदे सोडून हे वारकऱ्याची सेवा करतात. देवाचंच भजन करायला पाहिजे नाही. मस्त आपलं संध्याकाळी बसले 2 तास नामस्मरण करायचं. कशाला इथं टमाटे आणा, वांगे आणा, कवडा आणा, चपात्या आणा, त्याला फोन करा. हे कशासाठी, तेवढ्यासाठी आपला मुद्दा चालू आहे ना. हे अन्नदान करणारे कशासाठी अन्नदान करावं, अन्नदान करणाऱ्यांनी, आणि तुम्ही आपण संतांची वारी कशासाठी करावी याचं उत्तर आपल्याला पुढे पाहायचं आहे. ते चिंतन आपण करत आहोत. ऐकलं, नामाचा उच्चार केला तरी आपण देवाला आवडतो झाला नाही. मग देवाला आवडतं कसं होईल, देवाला आवडतं कसं होईल, देवाला आवडतं कसं होईल, हा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा मग आवडीने हवे हरिनाम घेशी. मग आवडीनं हरिनाम घेतलं, सर्व गोष्टी करून पाहिल्या, पण काही वेळ झाला नाही. शेवटी देवाला आपण आवडतं कसं होऊ, हा प्रश्नच निर्माण झाला. आणि तो प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरायांनी दिलं. जगद्गुरु तुकोबरायांनी दिलं की तुकोबराय म्हणतात, तुम्ही देवाला केव्हा आवडसा, कधी आवडसा, आणि देवाला आवडतं होण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून तुम्ही करता. आणि देवाला आवडतं झालं पाहिजे म्हणून हे सर्व भक्त मंडळी करतात.
कशासाठी करतात कोणतं आहे का? ज्ञानोबा तुकोबरायला विचारलं, महाराज आता आम्ही फक्त देवाला आवडतो झाला पाहिजे. हो, देव आवडला पाहिजे आम्हाला, तर देव आवडतो, पण देवाला आम्ही आवडलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतात, देवाला तुम्ही आवडले पाहिजे याच्यासाठी एक काम करा. काय करा? तुका म्हणे त्यांची केली पाहावे सेवा. जे देवाचे भक्त आहेत, म्हणजे जे संतांची भक्ती करतात, संत आहेत, देवाचं चिंतन करतात, देवाची साधूची सेवा करतात, त्यांची तुम्ही सेवा करा. त्यांची केली पाहावे सेवा. मग काय करा? जे देवाचं नामस्मरण करतात, जे देवाची भक्ती करतात, त्यांची सेवा करा. आणि ते कोण आहे? ते संत आहेत. आणि संतांची सेवा तुम्ही केली, संतांची सेवा तुम्ही केली की तुम्ही देवाला आवडता. कशावरून महाराज? असं आहे, त्यांची केली पाहावी सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा. संतांची सेवा केली की देवाला प्राप्त होते आणि तो देवाला आवडतो. मग संतांची सेवा केली पाहिजे. संतांची सेवा केल्यानंतर देवाला कसं काय, देवाला कशी पोचेल? तुकोबराय एक दुसरं उदाहरण देतात. जसं एक गर्भवती माता आहे आणि त्या गर्भवती मातेला एकाने जेवण करायला बोलवलं आणि जेवण करायला बोलवल्यानंतर ती जेवण करायला पाटावर बसवलं आणि जेवण देणाऱ्या व्यक्तीने, यजमानाने सांगितलं त्या मातेला, माते तुम्ही जेवण करायचं, पण पोटामध्ये जो बाळ आहे त्याला जेव घालायचं, त्याला जेव घालायचं, त्याचा आपला काही संबंध नाही. त्याला आमंत्रण दिलं नाही आणि किंवा त्याला जेवण देण्यासाठी नको म्हटलं तरी दिल्या जाईल, किंवा तुम्ही किती दुसरं ताट तयार केलं तरी ते पोचणार नाही. मातेला जेवण दिलं की जसं बाळाला आपोआप पोचते, तसं संतांची सेवा केली की ते देवापर्यंत आपोआप पोचते. कशावरून महाराज? भागवतातलं एक उदाहरण. भगवंत महालात येत नाही, भगवंताला थोडा वेळ होतो, काय सहजच आहे. आणि एक नैसर्गिक नियम आहे, पती जर लवकर घरी आले नाही तर पत्नीने त्याच्यावर लवकर दखल घेतली पाहिजे, है ना, त्याच्यावर आळस केला नाही पाहिजे, ना, का येत नाही, कुठं गेले, हे लवकर चौकशी केली पाहिजे ना. म्हणून दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. पती जायला लागले की पहिलंच घरातलं गतिरोधक किचन रूम मधून कुठं चालले, आणि बाहेरून आले की दुसरं गतिरोधक, एवढा वेळ काय केला. तसं देव घरी येत नाही, वेळ झाला. सत्यभामा माता, रुक्मिणी माता, सर्व राण्यांना चिंता वाटली. देव जातो कुठं? जासूसी लावली, जासूसी करते आणि मग जासूसी लावली, पाठीमागे शेड लावलं खातं. आणि मग गुप्त हेराकडून बातमी लागली की देव यमुनेच्या वाळवंटावर जातो. पण यमुनेच्या वाळवंटावर जातो तर जात असेल फिरायला, आता शुगर झाली, सर्व फिरायला. अरे थांबा, सावध व्हा, ऐका. तो यमुनेच्या तीरावर जातो, तिथं जाऊन गप्पा करतो, गोष्टी करतो. कोण करत असेल तो देव आहे, तो राजा आहे. अरे ऐका पुढचं काय झालं. तो गप्पा करतो, पण कोणासोबत? राधेसोबत. राधेसोबत गप्पा करतो, पण कशा करतो? देखील गे माय यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. असं सांगितल्यावर आता शक्य आहे. एखाद्या वेळेस फक्त काही नाही, एखाद्या माणसाने जर समजा आपली उदारी दिली नाही किंवा एखादा माणूस आपल्याला त्याच्या बळजबरीने जास्त आपल्यावर बर्डन करत असेल किंवा ताकद दाखवत असेल, आपल्यावर जास्त अन्याय करत असेल आणि आपल्याला जर त्याच्यासोबत युद्ध करायची शक्ती नसेल तर एक उपाय सांगू का? फुकटचा सांगतोय ना, बस काहीच नाही. एवढं सांगायचं तर त्याची जर जिरवायची असते ना एखाद्या माणसाची, काहीच नाही करायचं, त्याची आपोआप जिरते. कशी? त्याच्या घरी जायचं आणि घरी जायचं फक्त एवढं म्हणजे, वहिनी साहेब दादा कुठं गेले? गेले खामगावला. खामगावला ते तर मला रोणा फाट्यावरून जाताना दिसते. बुलढाण्याला गेले असते. पण तुम्ही तर घरीच जा, गाडीवर कोण होतं? एवढंच बोलायचं, तुमचं नाही, एवढंच बोलायचं. आपोआप तर घरातून हे भांडणं लावायचं नाही सांगत. तसं झालं देवाच्या घरात. देवाच्या घरात सांगितलं, अरे हा, अरे देव राधेसोबत बोलतो विषयच नाही, पण हात खांद्यावर ठेवून. अरे बापरे. मग चर्चा सुरू झाली. वा ना, आमच्यासोबत देव बोलत नाही, घरी वेळेवर येत नाही आणि तिथं बापरे. झाला ना वाद सुरू. आणि वाद चालू झाल्यानंतर युक्ती केली. जाऊ द्या, देव आहे, आपल्याला कशाला बोलायचं.
पण ज्याच्यामुळे हा येत नाही ना, राधेमुळे हा घरी येत नाही ना, राधेचाच काटा काढायचा, राधेचाच काटा काढायचा, निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी राधेला घरी बोलावं है ना. ज्ञानोबा म्हणतात ना, साधूशीनाकडे दुर्जनाशी देतो भक्त असतो, साधू असतो, त्याला काय करणार आहे. लोक काही लोक याचा गेम करतात, पण गेम करणाऱ्याचा साधूचा एखाद्याने गेम केला तर साधूला ते कळत नसते. साधूशीनाकडे दुर्जनाशी बुद्धी, ते गेम करणाऱ्याच्या डोक्यात तेच असतो की आता गेम कसा करायचा. पण मग ते राधेला काही कळलं नाही. राधा घरी आली, आल्यानंतर असं गरम गरम उकडतं दूध प्यायला दिलं राधेला. राधेने ते दूध पिलं. आता गरम उकडतं दूध राधेने पिलं, परिणाम काय झाला. परिणाम असा झाला की देवाच्या पायाला फोड आले. दुसऱ्या दिवशी देव सिंह आसनावरून खाली पाय टाकणार, देवाच्या पायाला फोड, आणि देवाच्या पायाला फोड आल्याबरोबर सर्व महालात राज्यात चर्चा. कारण मोठ्या माणसाची चर्चा कशी पाहतच होतो, आणि चर्चा सुरू होतं. सर्व राण्या प्रकट झाल्या. देवाला विचारलं, पदर कंबरला खोला, हातातल्या बांगड्या मागा सारल्या, हे कशाचं लक्षण आहे ना हे. आणि म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगितले, शहाण्या माणसाने लक्षात ठेवा, बायकोनी जर घरात पदर कंबरला खोला आणि हातातल्या बांगड्या मागे सारल्या तर शहाण्या माणसाने घरात थांबू नये. मग पाया चक्कर झाला, हरिपटाला मंदिरात. तुम्ही म्हणसाल का हे आता इथून पुढे महाभारताची सिरियल चालू होती म्हणून सावध. हे रामायणात, हे वातावरण महाभारतात झालं आहे. आणि म्हणून पदर कंबरला खोला सर्व राण्यांनी आणि देवाला बोलायला लागले, देवा कोणी हे प्रसंग, कोणी हा घात केला तुझ्यासमोर, सांग, त्याचं नाव सांगा. देवा नाव सांगा, आताच त्याला दंड, शिक्षा, सर्व सर्व. देव हसायला लागले. कोणाची हिंमत आहे दुसरी तुमच्याशिवाय है ना. पाच माणसाला तुम्हाला काही समजत नाही हे वाक्य बोलण्याची हिंमत जास्त कोण करते सांगा बरं. कोण करते. मूर्खाला मूर्ख म्हणण्याची हिंमत होत नाही, पण मोठमोठ्या शहाण्याला सुद्धा हे वाक्य सहज उच्चारला जातात. ते कोण असते कळलं, ते कळलं तुम्हाला. देव म्हणते हे तुमच्याशिवाय कोण करणार. देवा आम्ही कसं करणार. देवा आम्ही तर तुझ्या राण्यावर, तुझ्या भक्तात तुझी सेवा करतो, तुझ्या दास्यावर तुला सर्वस्व समर्पित केलं. देव हसायला लागले. देवाने विचारलं, देवा हे कसं झालं. आम्ही तर तुला दूध दिलं नाही, आम्ही तर तुझ्या पायावर काही उष्णतेचे काही गरम पदार्थ टाकलेले, थोडं कसे आले. देवाने विचार केला, काल तुम्ही कोणाला बोलावलं होतं. राधेला. गरम उकडतं दूध कोणाला प्यायला दिलं होतं. राधेला. तुम्ही राधेला गरम उकडतं दूध प्यायला दिलं. देवा आम्ही राधेला दूध प्यायला दिलं, राधा दूध पिली, पण तुझ्या पायाला फळ आले, काय संबंध. देवाने सांगितलं, राधा माझी भक्त आहे आणि भक्त आहे, आणि तिला दूध पिले, ती गरम दूध पिली, आणि तिच्या अंतःकरणात माझे चरण आहे, ते सर्व दूध माझ्या चरणावर पडले. म्हणून समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हे देवाच्या हृदयातले. म्हणून गजानन महाराजांची वारी केली की गजानन महाराजांची वारी करणारा देवाला आवडतो, म्हणून गजानन महाराजांची वारी करावी. गजानन महाराज हे सर्व संत देवाच्या हृदयात आहे, आणि त्यांचं चिंतन केलं, त्यांची सेवा केली की ते देवाला आपोआप प्राप्त होते, आणि ते देवाला प्राप्त झाले की देव त्यांना देवाला ते आवडतात. मग महाराज या सर्व वारकऱ्यांना जेवण द्यायचं, बरोबर आहे ना. हे जेवण देणारी माणसं एवढं भाग्यवान आहे. ज्ञानोबरायचे ओवी आहे का. ज्ञानोबराय म्हणतात की तुकोबराय म्हणतात, देव साधूची सेवा करा, साधूची भक्ती करा, साधूची सेवा करा, संतांचं चिंतन करा, गजानन महाराजांचं चिंतन करा, गजानन महाराजांची वारी करा. गजानन महाराजांची वारी केली की गजानन महाराजांना आपण जे मागितलं ते देव पूर्ण करत असतो ना, देव पूर्ण करत असतो. म्हणून गजानन महाराज हे देवाच्या हृदयात आहेत, आणि गजानन महाराजांसारखे महान संत त्यांची आपण वारी करतो, आपण नक्कीच देवाला आवडणारे होतो. आणि आपल्यापेक्षाही देवाला आपण आवडतेच होतो, पण आपल्याला अन्नदान देणारे हे देवाला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय होतात. ज्ञानोबरायची होय, तेही प्राणा प्रवृत्ते मज आवडते निरुते भक्त चरित्राते प्रशंसते
माझे भक्त आहेत आणि माझ्या भक्ताची जी सेवा करतात ती मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. गजानन महाराज माझ्या हृदयात आहे आणि गजानन महाराजांच्या भक्ताची जी सेवा करतात ती मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. म्हणून हा सर्व भक्त परिवार देवाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच हे सर्व आपोआप होते. एवढं मोठं हे इथं तुम्ही विचारा सुनील भाऊला, हे सर्व जे होते ते आपोआप होते का? हे देवाला प्रिय असणारे माणसं आहेत आणि जो माणूस आपल्याला प्रिय असतो त्याचं सर्व आपोआप होत असते. पाहत ना हो, आईला मुलगा प्रिय असतो म्हणून मुलाने जर आईला सांगितलं की सकाळी 5 वाजता उठायचं आहे तर आई पहिले 4 वाजता उठते आणि लगेच पहिले ती आंघोळ करते, नंतर याला गरम पाणी ठेवते, नंतर ती चहा वगैरे सर्व करून ठेवून 4:30 वाजता याला उठवते. का? सर्व याचे कामं ती करते, नंतर याला उठवते. कारण तो प्रिय आहे ना, तर ज्याला जो प्रिय असतो त्याचे कामं सर्व देव करत असतं. म्हणून हे सर्व मंडळी देवाला प्रिय आहे आणि यांची कामं देव करतो. किती सहज आहे, सहज आहे. एवढे कमी दिवसाचा हा प्रवास आहे हे जे तुम्ही पाहतो आणि हे सर्व आपल्या सर्व भक्तांची सेवा करण्याचं फळ आहे, है ना. हे गजानन महाराजांच्या भक्ताची सेवेचं फल आहे असं आहे. आणि म्हणून हे सर्व वास्तू, हे सर्व जागा महाराजांचीच खरी इच्छा असेल आणि भक्ताची सेवा केली की ते देवाला आवडतात आणि देवाला आवडणाऱ्याची सेवा देव कशी करून घेत असतो पहा. बुलढाण्यापासून गोता संपलं की मध्ये काही व्यवस्थाच नव्हती वारकऱ्याची या रोडणी, तर देवानेच ही व्यवस्था करून घेतली है ना. आणि देवानीच हे व्यवस्था करून घेतली आणि देवाला प्रिय असणाऱ्या माणसांकडून करून घेतली. विठ्ठला हे सर्व मंडळी देवाला प्रिय आहे. इथं जे भक्त परिवारामध्ये जेही मंडळी सेवा करतील हे सर्व देवाला प्रिय होणार आहे, देवाला आवडणार आहे. म्हणून आपण देवाला आवडतात म्हणून आपण वारी करतो आणि गजानन महाराजांची वारी आहे. वारी हे एक असं साधन आहे की कलियुगामध्ये देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक साधनं शास्त्राने सांगितले. ऐका आता, शास्त्राने देवाला प्राप्त करायचं आहे. मग देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक साधनं आहेत. त्यापैकी पहिलं एक साधन आहे तप आहे, त्यापैकी एक तप आहे, दुसरं आहे यज्ञ आहे, योग आहे. आता कलियुगामध्ये सर्व साधनाचा क्षीण झाला. कलियुगामध्ये तपही राहिलं नाही, योग कोणाला करता येत नाही. योगाचे 8 अंग आहेत, त्यातलं एक अंग आहे आसन. ते आता आपले रोग बरे होतात म्हणून माणसं ते करतात, नाही तर त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणून आपले रोग बरे व्हावे म्हणून लोक सकाळी उठले की इकडून नाक दाबतील तिकडून श्वास वाढतील. ते रोग बरा होण्यासाठी करतात, ते देवप्राप्तीसाठी नाही. योगाचं साधन काही देवासाठी नाही लोक स्वीकारत. योगाने देव प्राप्त होतो पण लोक स्वीकारत नाही. मग तप स्वीकारत नाही, योग नाही. मग सत्यवाणी सत्यवचन जर बोललं, अनेक सत्याचा जर स्वीकार केला तर देव भेटतो. आणि कलियुगामध्ये तर तुकोबरायांचा सत्य गेले घोड्यावर. कलियुगामध्ये खोटं बोलणाऱ्याला जास्त मान भेटतो, सत्य बोलणाऱ्याला त्रास होतो. कलियुग आहे ना, कलियुगामध्ये हे साधनं सर्व क्षीण झाली. मग कोणतं साधन राहिलं? कोणतं साधन राहिलं तर कलियुगे उद्धार हरीच्या नामे. मग कलियुग उद्धार हरीच्या नामे कलोत हरी कीर्तना. आणि कलियुगामध्ये फक्त देवाचं नामस्मरण झालं. पण ते नामस्मरणही कसं झालं पाहिजे? कायेने झालं पाहिजे, वाचेने झालं पाहिजे, मनाने झालं पाहिजे. कधी कधी बरेच वेळेस आम्ही नामस्मरण करतो पण वाणीने नामस्मरण करतो, काया आमची नामस्मरणात नसते. कधी कधी आमची काया वाणी नामस्मरणात असते तर वाणी नसते. कधी कधी वाणी असते तर मन नसते. असा एक असतो तर एक नाही. म्हणजे तिन्ही गोष्टी एका वेळेस घडल्या पाहिजेत. याच्यासाठी कोणतं साधन? त्याच्यासाठी वारी ना. वारीने कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप होतं. वारीच्या रस्त्याने चालणाऱ्या माणसाला किती पुण्य प्राप्त होत असते. महाभारतातला एक प्रसंग सांगितलं. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य आहे. एक दिवसचा प्रसंग आहे महाभारतातला.
धर्मराजाने यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर धर्मराजाचा यज्ञ सफल होण्यासाठी शेवटची एक आहुती टाकायची, त्याला पूर्ण आहुती म्हणतात. आणि पूर्ण आहुती टाकण्यासाठी देवाने सांगितलं, पूर्ण आहुती टाकण्यासाठी कोणीतरी साधू महात्मा बोलवा. आणि मग साधू महात्मा कोण? समोरच्या कुटियामध्ये एक साधू महात्मा राहतो, त्याला बोलवा. आणि मग साधू महात्मा बोलवण्यासाठी गेले, धर्मराज गेले. धर्मराजाने सांगितलं, महाराज आमच्या यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी आपण चलावं, आहुती टाकण्यासाठी चलावत असं म्हणता बरोबर साधूने सांगितलं, मी येतो तुझ्या यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी, पण माझी एक अट आहे. कोणची अट आहे महाराज? 100 यज्ञाचं पुण्य मला द्यावं लागेल तेव्हा येतो. महाराज एकच यज्ञ पूर्ण होत नाही तर 100 यज्ञाचं पुण्य कसं देतात? धर्मराज परत आले, भीमदादा गेले. भीमदादाला सांगितलं 100 यज्ञाचं पुण्य. अर्जुन, नकुल, सहदेव सर्व परत आले आणि नाराज. पण द्रौपदी हुशार होती. द्रौपदीने सांगितलं, मी आणू साधू महात्म्याला. एक मराठीमध्ये म्हणा, उंट पाण्यात पुरतो तिथं शिडीने विचारायचं त्याने का पाणी किती आहे. धर्मराज बोलले, भीमदादा बोलले, अगं द्रौपदी आम्ही 5 पांडव परत आलो, साधू आमच्या सोबत आले नाही, तुझ्यासोबत कशी येतील साधू? तू का आणणार आहे? 100 यज्ञाचं पुण्य तू कशी देशील? द्रौपदी हुशार होती आणि द्रौपदी म्हणतो, मी आणणार. देवाकडे पाहला, देव हसले. द्रौपदीने जाण्याची तयारी केली. माणिक, मोती, रत्न, ताट, रथ सर्व तयार सज्ज ठेवलं. पण द्रौपदीने ते सर्व बाजूला सारलं आणि बाजूला सारलं. नामस्मरण करत 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 साधूच्या कुटियामध्ये गेले. साधूला नमस्कार केला आणि साधू महाराजांनी सांगितलं, महाराज चला आमच्यासोबत यज्ञामध्ये आहुती टाकायला. साधूने सांगितलं, बेटी यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी यायचं आहे, पण माझी एक अट आहे, 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे, 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. द्रौपदीने सांगितलं, महाराज 100च पाहिजे ना, घ्या 100 यज्ञाचं पुण्य. चला उचला कमंडलून, चला आमच्यासोबत. द्रौपदीने कधी यज्ञ केले? यज्ञानेच केले. कोणता यज्ञ केला? द्रौपदी सांगते, महाराज 100 यज्ञच पाहिजे का? 100च घ्या. चला बाकीचे माझ्याकडे राहू दे. 100 पेक्षा जास्त यज्ञ मी केले. कसे केले यज्ञ? शास्त्र सांगते, नाम घेता वाट चाले, यज्ञ पाहुला पाहू ना. मी माझ्या महालापासून तर तुमच्या कुटियापर्यंत एक एक पाऊल टाकत आली, एक एक नामस्मरण नाम घेत आली. किती पावलं झाले तुम्हीच मोजा. साधूने कमंडलू घेतलं नाही यज्ञाला. तसा हा वारकरी घरापासून तर गजानन महाराजांच्या दरबारापर्यंत जाईपर्यंत एक पाऊल टाकील तर त्याचा एक यज्ञाचं पुण्य त्याला प्राप्त होतो. म्हणून वारकरी सर्वात श्रेष्ठ आहे. आणि अशा वारकऱ्याचा काय होतो पुढे ऐका. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू दाताने होतावी, कृपाळू दाताने होतावी, देव पाहते ना. आपली वाट देवाने पाहावी, अजून काय अधिकार पाहिजे. असे एक एक पाऊल टाकलं एका एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. आणि वारी अशी आहे पहा तुम्ही, शास्त्र एवढं बारकाईने चिंतन करते. आपण अभंगाकडे वळायचं आहे, पण वारी करतो आपण. आणि वारी केल्यानंतर वारीचं पुण्य हे निरस पुण्य, निरस. या पुण्याला कोणत्याचा दोष लागत नाही, कारण अन्य कर्माला दोष लागतो पुण्याचा. यज्ञ करत असताना यज्ञाचं पुण्य आहे, पण यज्ञाच्या पुण्यामध्ये जर काही त्रुटी झाली तर दोष लागतो.
यज्ञ करत असताना तुम्ही जर बसताना आसन चुकलं तरी दोष लागला. बसण्यासाठी आसन घेतलं ते आसन जरी चुकीचं घेतलं तरी दोष लागला. यज्ञ करत असताना जेवण करायला जर तुम्ही खाली बसले तर दोष लागला. जेवण करायला बसत असताना कोणाचा जर ताटाचा स्पर्श लागला तरी दोष लागला. अन्य दोष आहे कर्मामध्ये. पण वारीमध्ये असं आहे की कोणत्याच कर्माचा दोष नाही है ना. म्हणून वारकरी घरापासून शेगावपर्यंत निघाल्यानंतर त्याने रस्त्याने चालत असताना तो उभ्याने जरी जेवला तरी दोष नाही. खाली बसूनच जेवत पण पाहतो. आणि कधी कधी माणसाला पाहतो वारीचा एक वेगळा आनंद असतो. जो माणूस घरी कधीच हाताने ताट धुत नाही त्याला वारीत आल्यानंतर हाताने ताट धुवावं लागते. वारीत आल्यानंतर हाताने कपडे धुवावे लागतात. आणि वारीत आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असते, मी नेहमी सांगत असतो की जे माणसं बायकोला जास्त त्रास देतात त्या बायाने एक काम करायचं. काय? त्या माणसाचा त्रास सहन केल्यापेक्षा 1 महिनाभर तुम्ही घरचे कामं करा आणि त्याला पंढरपूरला पाठवा. दिंडीत हो दिंडीत पाठवा. का सांगतो तुम्हाला ना काय असते आमच्यासोबत वारीत आता काही माणसं घरी भाजी कशी करा. ती बाई बिचारी सकाळी 9 वाजतापासून स्वयंपाक करायला लागते. तिखट बरोबर टाकते, मीठ बरोबर टाकते. कशी केली तरी हा 12 वाजता फिरून आला गावातून की अशी करत असतात का भाजी. पाणी जास्त झालं, तिखट जास्त झाली, थंडी जास्त झाली. तिने किती चांगली भाजी केली तरी तिला नाव ठेवते. आणि असा माणूस जर वारीत आला, वारीत आल्यानंतर त्याने घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर आपला बुलढाणा जिल्हा घाटावरला ओलांडला. घाट इकडून घाट ओलांडला आणि मग ते चालू झालं दिंडीतलं. कधी कधी पातळ वरण. आणि दिंडीतलं वरण कसं असते माहिती आहे का. आता आपले 2-3 दिवसाचा प्रवास आहे. वारीत सांगतो 3 दिवसाच्या प्रवासात काही एवढं नाही. आता हे भक्त लोक फार सेवा करतात. पण पंढरपूरला जात असताना विदर्भ सोडला की मग मराठवाड्यात घाट सुरू झाला. तिथे घाटात पलीकडे गेलं मराठवाड्यात मग वरण सुरू होते. त्या वरणाचे 2 प्रकार आहेत. आपले विदर्भातलं वरण वेगळं आणि मराठवाड्यातलं वरण वेगळं. विदर्भातलं वरण आंधळं वरण आणि मराठवाड्यातलं वरण डोळस वरण. म्हणून हे डोळस आणि आंधळं कसं काय. वरणाचे 2 प्रकार. वरणाचे 2 प्रकार ते कसे वरणाचे 2 प्रकार. त्यातलं पहिलं वरण आंधळं आणि दुसरं डोळस. आंधळं वरण तुम्हाला इकडे घाटाच्या खाली आमचे अकोला तेलारा वगैरे इकडे खामगावपर्यंत ना हे आंधळं वरण. म्हणजे पात्रावर टाकलं की ते पात्रावर राहतो, त्याच्यात पाणी नसते. आणि पुढे गेलं की डोळस वरण 1 किलो डाळ हांडाभर पाणी. आणि ते पात्रावर टाकलं की शेजाऱ्याची वेळ घ्यायला जातो. जे हेरी सगळे चालू आहे डोळस वरण. आणि ते डोळस वरण सुरू झालं. हा बारी बायकोला रोज बोलणार. डोळस वरण सुरू झालं आणि डोळस वरण सुरू झालं. त्याच्यात त्यांनी ते चपाती मोडली, ते भाकर मोडली, जेवायला लागला. याला पंढरपूरचा देव दिसला नाही, याला शेगावचे गजानन महाराज दिसले नाही, याला त्या वरणात घरची बायको दिसली. हे वारीने माणसाचं जीवन बदलतं. ज्या साधनाने माणसाचं परिपूर्ण जीवन बदलतं त्याचं नाव वारी. त्याचं नाव वारी आहे. म्हणून आपण वारकरी आहे. आणि हा मार्ग आपल्याला दाखवला. मग असं मार्ग दाखवला, परिपूर्ण जीवन बदलवलं. मग परिपूर्ण जीवन बदलवण्याचा मार्ग आपल्याला दाखवला. आणि दाखवणाऱ्याचे उपकार आपल्यावर एवढे झाले, किती उपकार झाले की ते आपल्याला सांगता येत नाहीत. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे
झालो. दुसरा मुद्दा की आपण एवढ्या कर्मपर जीव असताना या कर्माच्या बंधनातून मुक्त होऊनही आपण या अवस्थेला पोहोचलो की देव आपली वाट पाहतो है ना. किती प्रतिबंध आहेत देवाच्या परमार्थातले, यज्ञाचे, तपाचे, सर्व प्रतिबंध निवृत्त करून आपण या पदावर पोहोचलो की देव आपली वाट पाहतो ना. मग देव आपली वाट पाहते, देवाला आपण आवडतो आणि आपण कोणचंही कर्म केलं तरी त्या कर्माचा आपल्याला दोष लागत नाही. अरे बापरे, या बोधावर तुम्हाला असं कोणचं आहे आणि हे तुम्हाला कोणी दाखवलं आणि या हा मार्ग तुम्हाला कोणी दाखवला की ज्या मार्गाला तुम्ही चालत असताना त्या मार्गातून सर्व प्रतिबंध तुमचे निवृत्त झाले. शास्त्र सांगते पहिला प्रतिबंध आहे जीवावर ममत्वाचा, दुसरा प्रतिबंध आहे अविद्येचा. 5 प्रकारचे प्रतिबंध हे सांगितले, क्लेश सांगितले. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अभिनिवेशाची अवस्था आहे की काही झालं तरी ते निवृत्त होत नाही. अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती है ना. मरणाची भीती किती असतो माणसाला. हो, एका आजीचं आणि सुनीचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर ती आजी वैतागली आणि वैतागल्यानंतर तिने सांगितलं काही खरं नाही जीवनात, एवढा कलह केल्यापेक्षा एवढं असं वादात जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं. पण ती मरण्याचा निश्चय केला आणि मरण्यासाठी निघाली. पण जात असताना हातात कंदील घेऊन निघाली. शेजाऱ्याने विचारलं, आजी कुठं चालली? म्हणे आत्महत्या करायला. मग आत्महत्या करायला चालली, हातात कंदील कशासाठी? म्हणे चुकाटा असला तर रात्रीच्या है ना. म्हणजे अभिनिवेशाची अवस्था आहे. अभिनिवेश याला म्हणतात शास्त्रीय त्याला अभिनिवेश. मरणाची भीती कायम आहे, मरा वाटते पण कायम आहे मरणाची. दुसरं आहे अविद्या. अविद्या आहे आणि अविद्येचा एवढा मोठा गुण माणसाकडे असा आहे की काही झालं तरी माणसं त्या अविद्येला जोपासतात है ना. माणसं पहा, जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अज्ञान आहे आणि माणसाचं जीवन अज्ञान घालवण्यात जात नाही, अज्ञान लपवण्यात जात ना. माणसं आपलं जीवन कशासाठी खर्च केलं पाहिजे? माणसाने मानवी जीवन आपल्या जीवनातलं अज्ञान निवृत्त करण्यासाठी. पण माणसं अज्ञान निवृत्त करण्यासाठी जीवन खर्च करत नाही, अज्ञान लपवण्यासाठी जीवनात प्रयत्न करतात. एक माणूस बाथरूम मध्ये पडला आणि पडता बरोबर किचन रूम मध्ये आवाज आला. बायकोने विचारलं, का हो पडले का तुम्ही? म्हटलं मी नाही पडलो. कारण मी जर पडलो असं म्हटलं तर हे आपलं अज्ञान आहे. अज्ञान कसं लपवतात माणसं. मी पडलो नाही. ती म्हटली मग आवाज कसा झाला? तुम्हीच पडले. तो म्हटला मी पडलो नाही. मग कोण पडलं? म्हणजे बन्यान पडलो. ती म्हटली बन्यान पडलं? मग बन्यानाचा एवढा आवाज कसा झाला? तुम्हीच पडले. तो म्हटला मी पडलो नाही, बन्यान पडलं. मग ती म्हटली एवढा आवाज कसा झाला? अरे बन्यान माझ्या अंगात होती. बन्यान अंगात होता पण कोण हात पडला ना, पण मी पडलं. हे अज्ञान आहे का हो. हे अज्ञान लपवण्यासाठी माणसं खर्च करतात. ममत्वाचा प्रतिबंध आहे, अहंकाराचा प्रतिबंध आहे आणि एवढे प्रतिबंध असल्यामुळे जीव देवाला आवडता होत नाही. एवढे प्रतिबंध असल्यामुळे देव आपली वाट पाहत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये हे सर्व प्रतिबंध निवृत्त झाले म्हणजे तुमची देव वाट पाहतो, तुम्ही देवाला आवडता. मग हे सर्व तुमच्या जीवनामध्ये कोणी करून दिलं? हे तुम्हाला दाखवलं कोणी? तर हे दाखवलं आम्हाला संतांनी दाखवलं. आणि म्हणून संतांचे उपकार आमच्यावर संतांनी दाखवलं. हो संतांनी दाखवलं. मग संतांनी दाखवलं म्हणून तुकोबराय म्हणतात आमच्यावर संतांचे असे उपकार आहेत आणि ते उपकार आम्ही सांगूही शकत नाही. एवढे उपकार आहेत. कसे उपकार आहेत की आम्ही मनुष्य देहाला आल्यानंतर जीव काय असतो? ज्ञानोबराय सांगतात अज्ञानाच्या निद्रा घोरतो होता बदबदा. आम्ही अज्ञानाच्या निद्रेमध्ये निद्रिस्त होतो, अज्ञानाच्या झोपेमध्ये मस्त होतो. पण संतांनी आमची हे अज्ञानाची झोप निवृत्त केली आणि आम्हाला जागी केलं. मज निरंतर जागृती. आणि याच्यातून आम्हाला जाग केलं आणि जाग करून या संसारूपी सागरातून काढून आम्हाला या बोधावर नेलं, देवाच्या आवडतं केलं. वारी शिकवली संतांनी आपल्याला है ना. तुकोबरायने, ज्ञानोबरायने, गजानन महाराजांनी आपल्याला हे वारी शिकवली आणि हे वारी शिकवली म्हणून आपल्या जीवनात हे सर्व अनुभव आहेत. आणि असं आहे माणूस एकदा तरी जीवनामध्ये वारी करावी. वारीचे अनुभव खूप असतात आणि मनुष्याचं जीवन 3 काळामध्ये असतो. मी नेहमी सांगत असतो वारीचा फायदा कसा आहे. जो माणूस वारी करतो त्याच्या जीवनात वारी करत असताना एखाद्या वेळेस तुम्हाला पोहे भेटणार नाही, झोपायला जागा भेटणार नाही, वारी झाल्यानंतर लोक बिड्या उडू देणार नाही, लोक रोज तंबाखू खायचा पण तंबाखू खाऊ देणार नाही
आपल्याला तर घरी सवय आहे, जेवण झालं की माणसं ताटही पुढे लोटत नाही, तिथंच तंबाखू बघतात. वारीत तसं चालत नाही. त्रास होईल, होऊ द्या. पण याचा फायदा असा आहे, कधीतरी माणसाचं जीवन आहे का कसं असलं पाहिजे. एखाद्या वेळेस माणसाच्या जीवनात वर्तमानामध्ये तुम्ही वारी केली, वर्तमानामध्ये जर तुम्ही भगवंताची वारी केली तर या वारीचं फल तुम्हाला भविष्यात कसं आहे, हे वारीचं फल तुम्हाला भविष्यात एवढा आनंद देईल. कसा आनंद देईल, आज तुम्हाला दुःख वाटेल, पाय दुखतील, पाऊस आला, अंग भिजलं, हो. आणि कधी कधी एखाद्या वेळेस माणसं वाटप चालू असलं की पार्लेच्या पुढे दिंडी भजन सोडून पार्लेच्या पुढे घ्यायला चहाची तरत नसणारा मला 2-2 घेप चहा घेते दिंडीत. दिंडी सोपी नसते ना. काही लोकांना घरी नाश्त्याची सवय नसते, पण दिंडीला कधी भेटते नाश्ता, घरी काय नाश्ता करत पण ते लोकांची सवय असते ना. आणि सर्व हे कधीच भेटत, जे कुठंच भेटत नाही जीवनात ते तुम्हाला वारीत भेटते. वा, आमच्यासोबत वारीत एक साहेब होते. काय झालं, पंढरपूरची वारी आळंदीची, पाऊस आला, संध्याकाळचं जेवण, वरून पाऊस, दुपारचं जेवण, वरून पाऊस, काही असं जागा नव्हती. रोडच्या कडेला कुठंतरी ट्रक खाली बसलो आम्ही. पण जे जुने वारकरी आहेत ते हुशार असतात, नवीन वारकऱ्याला काही माहीत नसते एवढं. जुने फार हुशार, जुनेले सर्व माहीत असते, कुठं मुक्कामाची व्यवस्था चांगली आहे, कुठं जागा आहे. जुने पाहतले दिंडी पोचली आणि जर समजा तिथं जर झोपायची अडचण असली ते आरतील नाही थांबत, गाडी लोटांना नाही करत, ते तसाच काळ गुंडाळतात आणि वळकटी घेऊन मुक्कामाला झोपायची जागा पकडतात पहिले. तर आता आम्ही गेलो आणि ते आता वरून पाऊस चालून ते पावसात असतं अंगावरती घुंगडं, आम्ही असं ताट अंदर घेतलं, ते असं वरून पान कापड अंगावर घालून जेवलं. आता एक पहिलंच गिऱ्हाईक वारी झालं, साहेब माणूस, ते जेवायला बसले, अर्धा ताट बाहेर ठेवलं, ते घोंगडीतलं पाणी त्याच्यात पडत होतं, भाजीत पडत होतं घोंगडीचं पाणी. आणि जेवण होईपर्यंत भाजी संपलीच नाही. ते म्हणायचे, महाराज काय चमत्कार, भाजीच संपली नाही, वरचं पाणी. हा वारीचा आनंद, हा आनंद तुम्हाला किती रुपये देऊन भेटत नाही, हा भेटतो. याचं नाव वारी आहे. वारी करणारा आहे का, लय संसार केला, आयुष्यभर जगले, 4 बंगले बांधले, गाड्या बांधल्या, म्हशी घेतल्या, दुधात पाणी टाकून टाकून सर्व वाढवलं. मंदिर कुठं आहे पाहिलं नाही, वारकऱ्याला पंगत दिली नाही, कधी गजानन महाराजचं मंदिर पाहिलं नाही, कधी गजानन महाराजच्या दिंडीत गेले नाही, कुठंच गेले नाही. आणि अशा माणसाने फक्त संपत्ती कमावली, बंगला बांधला, समोर गार्डन आहे, बंगई आहे, मोठा बंगला आहे, आणि म्हातारा झाला, पेपर वाचत होता. आणि तेवढ्यात त्याचा एक नातू आला 10 वर्षाचा, आणि तो नातू त्या आजोबाला विचारतात, आजोबा तुमच्या जीवनातला एखादा चांगला प्रसंग सांगा. त्यावेळेस त्या माणसाचे 4 बंगले होते, बँकेत पैसे मावत नव्हते, पण त्या आजोबाला त्या नाताला गोष्ट सांगण्यासाठी आयुष्यात काहीच नव्हतं. काय सांगणार की मी दुधात पाणी टाकलं, काय सांगणार नाताला की मी शेजाऱ्याचं लग्न मोडलं, काय सांगणार त्याला की शेजाऱ्याच्या घर बांधकाम चालू त्यावेळेस रेती टाकू दिली नाही आम्हाला, सांगणार काय. आणि दुसरा होता, झोपडी होती, पाण्यातले घर घडत होतं, आयुष्यभर वारी केली. एवढा मोठा बंगला होता, पैसे बँकेत मावत नाही, पण नातवाला सांगण्यासाठी गोष्ट आयुष्यात उरली नाही. आयुष्य जगला, काय उरलं शेवटच्या आयुष्यात, काहीच नाही. आयुष्यात काहीच कमावलं नाही, घर पडकं होतं, 1500 रुपये योजनेची वाट पाहत होता, पैसा नव्हता. पण असा बसला एखाद्या झाडाखाली, आणि तेवढ्यात त्याचा 7-8 वर्षाचा नातू आला, आणि तो नातू त्या आजोबाला विचारतो, आयुष्यभर गळ्यात माळ घातली, पंढरपूरची वारी केली, शेगावची वारी केली, गजानन महाराजांची वारी केली, पैसा नव्हता, काहीच नव्हतं, एका बाजूला बंगला आहे, बंगई आहे, सर्व ऐश्वर्य आहे, आणि एका बाजूला काहीच नाही, फक्त गळ्यात माळ आहे, आणि आयुष्यभर केलेल्या वारी आहे. आणि नातू समोर बसला, आणि नाताने विचारला, आजोबा एखादी गोष्ट सांगा. आजोबाने गोष्ट सांगली, गोष्ट, अरे वारीत गेलं, अशा बिस्किटच्या पुण्यासाठी पळत गेलो, असा झोपलो, असा जेवलो, भजन नाही केलं, भजन केलं नाही, जेवलो नाही, है ना, असा जेवलो. आणि तंबाखूची पुढे तंबाखू खाण्याचा दंड होता दिंडीत, पण असा चोरून खाल्ला. सांगायला उरलं आयुष्यात. आयुष्यात काहीतरी सांगण्यासाठी उरतो, त्याचं नाव वारी आहे.
आणि आयुष्यात सांगण्यासाठी काहीच उरत नाही. याचा संसार आहे. विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या क्षणाला आयुष्य शून्य झालं. बँकेत पैसा मावत नाही. शेवटच्या क्षणाला आयुष्य शून्य झालं आणि आयुष्यभर परमार्थ केला. नाथाने विचारलं, रे दिंडी आली होती धाडची, 250-225 लोक होते, पंगत बसली, अशी भाजी वाढली, असे जेवढे वारकरी, असा स्वयंपाक केला, सांगायला उरे आयुष्यात है ना. म्हणून एक वेळेस तरी वारी करा. आयुष्यात नाताला काहीतरी सांगता आलं पाहिजे ना, सांगता आलं पाहिजे ना कोणाला काहीतरी. आयुष्याच्या शेवटी हेच आपलं भांडवल आहे. आणि म्हणून हे आपल्याला संत दाखवतात. संत आपल्याला असं जागी करतात. संतांचे असे आपल्यावर उपकार आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार. आणि या पदावर हे सर्व आम्हाला पोचवलं. त्यांचे आमच्यावर असे उपकार झालेत आणि ते उपकार झालेत. आणि ते उपकार झाल्यानंतर आम्हाला त्यांनी अट्टहासाने सहज शिकवलं. जीवनामध्ये अज्ञानाच्या निद्रेतून आम्हाला जागी केलं आणि जागी केल्यानंतर आम्हाला सहज शिकवलं. सहज. आणि वारी हा संतांनी दाखवलेला मार्ग आहे. गजानन महाराजांनी ज्ञानोबराय तुकोबरायांनी दाखवलेला मार्ग आहे. गजानन महाराज हे पंढरपूरचे वारकरी होते. गजानन महाराजांनी नर्मदा मैयाची परिक्रमा केली होती. म्हणून गजानन महाराजांना नर्मदा मैयाचं दर्शनही झालं होतं. महाराजांना वारी खूप आवडतं. आणि असं आहे म्हणून महाराष्ट्रात गजानन महाराजांचं असं एक संस्थान आहे की ते वारकऱ्याचं आहे. म्हणूनच त्या संस्थांचं नाव जगभर आहे. काही संस्थानं अशी आहेत की संस्थानाकडे पैसे वान नाही, पण त्या संस्थांचं नाव कोणाच्याच मुखात नाही है ना. पण प्रत्येकाच्या महाराष्ट्रात जीवन जगणाऱ्या माणसाच्या मुखात गजानन महाराजांचं नाव नाही असा कोणी माणूसच नाही है का. असा कोणी माणूसच नाही महाराष्ट्रात. असा कोणी माणूस नाही की त्याला गजानन महाराज माहिती नाही. हे सर्व वारीची ताकद आहे. वारी करतात महाराजांची वारी आपण करतो. महाराज वारीमध्ये सहज शिकवले जाते. संतांनी काय केलं आमच्या जीवनामध्ये, संतांनी आम्हाला जागं केलं. पहिला मुद्दा आम्हाला जागं केलं. संतांनी आम्हाला शिकवलं आणि शिकवलं सहज बोलणे हित उपदेश. आमचं हित जाणलं, आम्हाला हित सांगितलं. हित कशात आहे, अहित कशात आहे. हित कशात आहे, पंढरपूरच्या वारीत हित आहे, गजानन महाराजांच्या वारीमध्ये हित आहे. हे हित दाखवलं. संसारामध्ये हित आहे का. किती दिवस संसार केला म्हणजे तुमच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील सांगा बरं. काय किती दिवस केलं. करास लागते. तू म्हणता का मग सर्व सोडून द्यायचं का. सोडून नका देऊ, सोडून देऊ नका, पण त्याच्यात आसक्त येऊ नका. 15 दिवस 8 दिवस वारीत आले. आता तुम्ही शेगावला जाईपर्यंत आपल्याला घरची आठवण नाही आली पाहिजे है ना. खरी तर वारी अशी असली पाहिजे. पण आता सुविधा झाल्या काही काही. आता कसं आहे, पूर्वीचे वारकरी असे होते की पंढरपूरला किंवा वारीत निघाले की त्यांना घरी जाईपर्यंत घरच्यांची आठवण येत नव्हती. पण आता हे जराशे ते मोबाईल आले, माणसं एवढे आता डिजिटल वारकरी झाले. काही वारकरी डिजिटल झाले. गुरुवारी मारुती बाबा सांगायचे वारकरी सुद्धा असे डिजिटल झाले ना. पहा तुम्ही, आरती सुरू झाली आणि आरती होता बरोबर लगेच फोन, हॅलो पोचला मी मुक्कामाला, पोचले हो, झोपायला जागा आहे का, सुंदर सभामंडप आहे, जेवण साधंच आहे, गोड नाही काही. हा जेवण, अरे बापरे गुलाबजाम आहेत घरी, बायकोला वारी इथं घरी सांगते ना. आणि हो, पण मग इथून ती वारीतलं चिंतन करते. घरी जाऊन पोचले का, भजन झालं का, पाण्याचा त्रास झाला का, झोपायला जागा आहे का, मंदिर चांगलं आहे का, सेवा करणारे चांगले आहेत का, ती घरचं चिंतन करते. आणि हे इथून फोन करते, हॅलो म्हैस पाहिली का, हो दूध काढलं, हो दूध डेअरीवाला म्हणता का, नाही पाणी टाकून ठेव, तुम्ही पेशंट असाल नाही का. कधी 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 असं असा जीव आहे ना. जीवाचा हा नैसर्गिक असा स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाच्या जीवाला संतांनी शिकवलं ना. संतांनी शिकवलं, सहज शिकवलं. कसं शिकवलं. संत जीवाला असे शिकवतात, वारीच्या माध्यमातून शिकवतात, देवाच्या चिंतनातून शिकवतात, सहज शिकवतात.
जो जीव अज्ञानी आहे, ज्याला अनादिकालचा प्रतिबंध आहे, किती हे प्रतिबंध आहेत ना. कधी कधी माणसं मंदिरात जातात, देवाच्या जवळ गेल्यानंतर घरचं आठवण, पण ती प्रतिबंध आहे जीवनामध्ये. देव आठवत नाही हा प्रतिबंध आहे. देवाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला जर घरची म्हैस दिसत असेल हा प्रतिबंध आहे. विद्यारण्य समीप पंचदशी नामक ग्रंथामध्ये सांगतात, ध्यान प्रकरण आहे ना प्रकरण, त्याच्यामध्ये प्रतिबंध असतो. एक जण घरून वैतागून गुरुच्या आश्रमात गेला, संतांच्या आश्रमात गेल्यानंतर गुरुजीने दुसऱ्या दिवशी ध्यानाची प्रक्रिया सांगितली पोरांना, आणि पोरांनी ध्यान लावलं. ध्यान लावतावर गुरुजीने विचारलं, लागलं का रे ध्यान? पोरांनी सांगितलं, हो गुरुजी. एकाने सांगितलं, कन्हैयाचं ध्यान केलं. कडंबाच्या झाडाखाली उभा होता, पायाला पाय होता, ओठावर वासरी होती, ओठाला लाली लावली होती, डोळ्याला काजळ होती, कोरडे कोरडे केस होता, डोक्यावर मोराचा मुकुट होता, पिवळा पितांबर होता. असा कन्हैया माझ्या ध्यानात आला. एकाने सांगितलं, महाराष्ट्रात राहतो, पंढरपूरची वारी करतो. अरे असा भगवान परमात्मा दिसला, दोन्ही चरण सम आहेत, डाव्या पायाला गड्डा आहे, कमरेवर कटेवर हात आहेत, वैजयंती गड्यामध्ये माडा आहेत, हृदय श्रीवत्सलांचं त्याच्या हृदयावर चिन्ह आहे, तेजपुंज चेहरा, ऊर्ध्व कोंडण बंद आहे, पांडुरंगाचं ध्यान. एकाने सांगितलं, संतांची सेवा करणारा गजानन महाराज दिसले, ध्यान मुद्रा आहे, प्रसन्न मुद्रा आहे, गजानन महाराजांना दुर्वाचा हार आहे, उठला आहे. गजानन महाराजांचं वर्णन सांगितलं. आणि मग हे जे पहिलंच गिराईक आहे प्रतिबंधावर, हे वैतागून आलेलं साधूच्या आश्रमात आहे ना. बायकोचं भांडण झालं आणि बायकोला रोज म्हणायचं, बोलशील साधूच होईल. ते बिचारी घाबरायची, खूप घाबरायची, पण अशी बारीक होत चालली. हे असं कामच नव्हतं करत ना, याला बायकोची कसं म्हणते ना, हे कामच नव्हतं करत. जरासं काम सांगितलं बायकोने, मला काम सांगतो साधूच होईल, ती घाबरत नाही. शेजारी फार महत्वाचे असतात तर शेजारी पाहिजे असते ना. शहरात कमी असतात, खेड्यात जास्त असतात आहे ना. शेजारी म्हटले, का ग गंगूबाई अशी बारीक का होत जाते, सर्व खायला येतो बारीक. ती म्हटली, काय सांगू सखूबाई, आमचा पिंट्याचा बाप म्हणते साधूच होईल. काही काम सांगितलं की म्हणते साधूच होईल, आणि गेला घर सोडून साधू झाला तर कसं होईल. ती म्हटली, काहीच होत नाही, हे जातच नाही. उद्या जर त्याने तुला म्हटलं होय साधू होईल, हा म्हणा साधू. ती म्हटली, असं काय म्हणे, अनुभवाचे बोल आहे, आमच्या एक मिनिटाला असंच म्हणे, आमचंही असंच म्हणे, केलं नाही. मग तिने सांगितलं असं. दुसऱ्या दिवशी आलं, दळण दळून आणा, मला काम सांगतोस, साधूच होईल. ती म्हटली, हा साधू. याने विचार केला, शेजारी भेटली वाटते, पण आता याने विचार केला, तर इज्जत का सवाल आहे. पिशवी भरली, गेला साधूच्या जवळ. साधू जवळ गेला, साधू महाराजांनी सांगितलं, महाराज संसार नित्य आहे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तोडवळ, काही प्रमाणात पाठच असतं नाही. आणि साधूला सांगितलं. साधू महाराज म्हटले, बरं झालं वैराग्य झालं तुला, आलात, जेवण केलं, रात्री झोपला. सकाळी आश्रमातला नियम, ध्यान करा. आणि ध्यान करा म्हणताबरोबर याने ध्यान करायला डोळे बंद केले, आणि डोळे बंद करताबरोबर सर्व साधकांना देव दिसला, पण याने डोळे बंद केले. आणि मग गुरुजी सर्व पोरांनी विचारलं, कोणी सांगितलं कन्हैया आला, कोणी सांगितलं गजानन महाराज आले, कोणी सांगितलं ज्ञानोबराय दिसले, कोणी सांगितलं तुकोबराय दिसले, कोणी सांगितलं पांडुरंग परमात्मा दिसला. मग याला विचारलं, का रे तुला कोण दिसलं? याने सांगितलं, गुरुजी मला माझी बायको आणि घरची म्हैस दिसली. घरची म्हैस आणि बायकोच दिसली. साधू रागावले, संत रागावले. संतांच्या लक्षात अरे अजूनही प्रतिबंध आहे. आणि अशा जीवाला संतांनी काय केलं? अभंगाचं तिसरं चरण. सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित
ध्यान केलं तर देव दिसत नाही, संसार दिसतो. अशाही जीवाला संत महात्म्याने अट्टहास केला, सहज उपदेश केला आणि सहज शिकवलं. शिष्य काय त्याला सांगितलं ब्राह्मण म्हण. तो ब्राह्मण म्हणत नाही, तो ब्राह्मण येत नाही. मग त्याला विचारलं काय करतस तू? शेतकरी आहे, घरी घोडा आहे. बरं घोड्याला चारा कशात घालतात? कोणी तोबऱ्या. घोड्याला जो चारा म्हणतात ते खाद्य त्याला काय म्हणतात? तोबरा. पण तोबरा म्हण असं अट्टहास करून सहज जीवाला शिकवलं. एवढे प्रतिबंध आहेत. त्याला घरची माहीत दिसतो, घरची पत्नी दिसतो, प्रतिबंध आहेत. कन्हैया दिसत नाही, भगवान दिसत नाही, पांडुरंग परमात्मा दिसत नाही, गजानन महाराज दिसत नाही. अशाही जीवाला संत महात्मे याचे हे प्रतिबंध दूर करतात, सहज शिकवतात, त्याला सहज सांगतात, सहज जीवाला उपदेश करतात आणि त्या उपदेशानं जीवन बदलतो. आणि जीवन बदलल्यानंतर त्याला अनादी कालाचे प्रतिबंध असतात आणि अनादी कालाचे कर्माचे प्रतिबंध आहेत, अनादी कालाचे पाप पुण्याचे प्रतिबंध आहेत आणि ते प्रतिबंध स्वीकारून तो जीव परमार्थाला लागतो. आणि परमार्थाला लागल्यानंतर त्याच्यात अडचणी खूप येत असतात. पा म्हणून असं आहे, तुम्ही जर एखाद्या वेळेस ठरवलं की आपल्याला तमाशाला जायचं, काहीच अडचण येणार नाही, मदत करणारे भेटतील. आणि तुम्ही जर म्हटलं आपल्याला दिंडीत जायचं तर प्रतिबंध करणारे जास्त भेटतील. समजा आपला वेळ 5 मिनिटात सांगतो. मी नेहमी सांगत असतो, जगात चांगले माणसं लवकर भेटत नाही आणि वाईट माणसं भेटल्याशिवाय राहत नाही. काय झालं, 2 माणसं तंबाखू म्हणजे तमाशा करून आले, रात्रीला थोडी चढलीच आणि चढल्यानंतर ग्रामपंचायतच्या उठ्यावर असे झोपले. झोपल्यानंतर रात्री 1 वाजता जाग आली आणि जाग येताबरोबर ज्ञानोबा येतात का व्यसन आलीशी नाही. व्यसन असलं की त्याला काही लाज सरम काही नसते. 2 वाजता तंबाखूची तलप आली. रात्री 2 वाजता तंबाखूची तलप आली आणि मग तो माणूस तंबाखू खिशातला काढला. पण तंबाखू असं एक व्यसन आहे, ते युतीचं सरकार आहे. तंबाखू युतीचं सरकार आहे, चुन्याशिवाय युती होत नाही. त्याला युती लागतं चुन्याची. याच्याजवळ तंबाखू होता पण चुना नव्हता. हा रोडवर गेला रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता हातात तंबाखू घेऊन गेला. रात्री 2 वाजता 4-5 माणसं भेटले. रामराम पाटील, रामराम, काय अडचण? ओ तंबाखू खायचा आहे, तंबाखू आहे पण चुना नाही आहे का तुमच्याकडे? रात्री 2 वाजता तंबाखूला चुना देणारा भेटला. पुढे यायचा वारकरी पंढरपूरला चालला, शेगावला चालला. लगभग वारकऱ्याची गडबड. पहिल्या दिवशी मुक्काम झाला भादवलेला, दुसऱ्या दिवशी मुक्काम झाला वरण्याला आणि निघाला. मग गडबड पुढे गेला. आंघोळ केली आणि देवाची पूजा करायला लागला. पण कपाळाला लावायला गंधगोळी विसरला. दुसऱ्या गावात गंधगोळी विसरला. दिवसा 8 वाजता 10 घरी फिरला पण गंधावाला भेटला नाही. दिवसा 10 वाजता 10 घरं फिरला पण गंधावाला भेटला नाही. पण रात्री 1:30 वाजता चुन्यावाला भेटला. हे आश्चर्य आहे. हा प्रतिबंध आहे. असा एवढं असताना सुद्धा संत आम्हाला सांभाळतात. कसे सांभाळतात? तुकोबरायांतात जसं गाय आपल्या बाळाला सांभाळतो तसे सांभाळतात. या अशा कलियुगाच्या वाऱ्यामध्ये, या अशा वातावरणामध्ये परमार्थिक माणसं परमार्थ करतात. हे संतांची कृपा आहे, हे गजानन महाराजांची कृपा आहे. नाहीतर काय आहे आपल्या परमार्थासाठी काय वातावरण आहे कौशिक सांगा बरं, है ना? माळ घातली तर आपण एखादा माळ जपली तर लोक आपल्याकडे आश्चर्याने पाहतात. हो, गंध जर लावलं तर लोक आपल्याला करून भागले. आणि तुम्ही काय आता वारीत आले, आपल्या अर्ध्या लोकांना फक्त घरी जाऊ द्या. लोक बाप्पा वारी आणि तुम्ही प्रतिबंध आहे. पण असे प्रतिबंध असून सुद्धा संत आपल्याला सांभाळतात. कशी सांभाळतात? तुका म्हणे वत्स धेनू ईर्षे चित्ते तैशे मध्ये ती सांभाळी. जसे तो बछड आहे, त्याला अनेक प्रतिबंध आहेत, त्याला चालता येत नाही, पण तरी मात्र त्याचा सांभाळ ती गाय करतो. धेनू वत्स चित्ते, धेनू वत्स म्हणतात ज्या गाईचा पाडस 12 दिवसाचा छोटासा, 8 दिवसाचा, 12 दिवसाचा आहे, अशा गाईला धेनू वत्स म्हणतात की तिच्या चित्तामध्ये फक्त बाळ असतो. तसं संतांच्या, गजानन महाराजांसारख्या संतांच्या, ज्ञानोबारायांसारख्या संतांच्या चित्तामध्ये भक्त असतात. आणि मग ते संत आपल्याला या अशा कलियुगाच्या अफाट सुटसुड्या वाऱ्यातून आपल्याला सांभाळतात आणि
पांडुरंग परमात्म्याचं आवडतं करतात, म्हणून त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि हे उपकार एवढे आहेत की त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण त्यांच्या पायाला आपला जीव जरी ठेवला तरी कमी. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. कोण सांभाळते परमार्थ करणाऱ्या माणसाला खूप प्रतिबंध असतात. माणसं पहा, एखादा माणूस जर दारू पिऊन आला तर त्याला बोलण्याची हिंमत होत नाही. एसटीत प्रवास करा आणि एखादा साधू असू द्या कीर्तनकाराचं दारू पिणाऱ्याचं थोडं भांडण झालं, मग समोरच्या माणसाने कोणाला बोलायला पाहिजे? तुमचं काय मत आहे? दारू पिणाऱ्या बोलायला पाहिजे? लोक दारू पिणाऱ्या नाही, तुला लोक महाराज झाला तुम्ही आहे ना. म्हणजे एसटीत पण प्रवास करत असताना फक्त एखादा कीर्तनकार असा लकवत जाऊ द्या फक्त पुढे, महाराज झाला तुम्ही बरोबर. सरे लोक पुढे जाऊ द्या, सरे लोक पुढे गेले, जागाच काही भेटली. पण बसणारे का बसा ना, बसणार महाराज ते का कीर्तन करणार का असं कसं लागते. एवढे प्रतिबंध असताना सुद्धा साधकाला परमार्थाला टिकून ठेवतात. हे संतांचे उपकार आहेत असं तुकोबाई सांगतात. अभंगाचा दुसऱ्याही अर्थाने आपल्याला चिंतन करता येईल. वारीचा प्रसंग आहे. तुम्ही आपण सर्व वारकरी आहात. धाडपासून तर समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पर्यंत आपण चाललेत. आपण ज्या ठिकाणाला असलेला हे ठिकाण फार गजानन महाराजांच्या इच्छेने निर्माण झालेलं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणासाठी आमचे सर्व हे भक्त परिवार खूप अहोरात्र प्रयत्न सेवा करतात. आमचे सुनील भाऊ आहेत, हा त्यांचा सर्व परिवार आहे. आमचे विष्णुभाऊ आहेत, आमचे भाऊ आहेत, आमचा जयदीप आहेत, ह्या सर्व आमच्या कन्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सुनील भाऊनी ह्या सर्व कन्या तयार केल्या आहेत. अशा सुंदर गातात, भजन करतात, स्पर्धेमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे. आमचे विष्णुभाऊ अखंड त्यांच्याकडून सारखी सेवा करून घेतात. तो आपला अपवाद एकदम आनंद आहे. आणि सर्व परिवार हा परमार्थिक आहे, गजानन महाराजांच्या सेवेसाठी समर्पित आहे. म्हणून सुनील भाऊची जेवढी सेवा आहे की ते सेवा आपण त्यांचं सेवेचं वर्णनही करू शकत नाही आणि किती आहे हे सांगू शकतो ते त्यांनाच माहिती आहे ना. रात्रंदिवस सारखं दिंड्यांची वारकरी येणार आहेत. या गावची दिंडी, त्या गावची दिंडी, हे सर्व डोक्यात ठेवून हे सर्व कार्य करतात. हे सर्व सभामंडप, हे सर्व कार्य, हे संस्थांची प्रगती, हे खरे त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. आणि प्रति शेगावचं मंदिर आज तुम्ही शेगावला महाराजांच्या दरबारातच बसलेले आहात असं तुम्हाला भासशील सुद्धा. प्रति सर्व कृती तयार केली महाराजांच्या इच्छेने, या सर्वांच्या प्रयत्नाने हे सर्व सफल झालं. तुम्हा सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. अशीच वारी आपल्या जीवनामध्ये घडत राहो. यावर्षी 125 रुपये, पुढच्या वर्षी 200-300 रुपये, 300-400 आले तर कोणती वाल्याला भारी देणे एवढे नका येऊ. पण जेवढ्यात एवढे तरी या आणि येत राहा आणि वारी करा, भगवंताचं चिंतन करा. महाराजांच्या जवळ आपण जातात, एका यज्ञाचं पुण्य आपल्याला होतं. नामस्मरण करत जा, कानावर भगवंताचं भजन होतं, कीर्तन होतं. आजचे कीर्तन सेवा सर्व आमचे धांडे भाऊ आहेत, आमचे निवेद भाऊ आहेत, सर्व हे दिंडीचे संचालक मंडळी आहेत. सर्वांनी विनंती केली आणि महाराजांच्या समोर सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तुम्हा सर्व वारकऱ्यांची सेवा झाली. खूप दमलेत तुम्ही. वारीचं कीर्तन हे एवढं लांबवतही नसतं, पण जास्त लवकर सोडलं तर तुम्ही म्हणसाल महाराजांना काही येत नाही. बरं जास्तच लांबवलं तर तुम्ही म्हणसाल तरी काही भेटत नाही. म्हणून त्यासाठी आमच्या सुनील भाऊने घड्याळ ठेवला आहे ना, कोणी काही बोलूच नका. नंतर असं आहे, 10 वाजताचा आपला नियोजित वेळ आहे. आपण थांबलं पाहिजे. महाराजांचा दरबार आहे. पुनश्च तुम्हा सर्वांना कोटी कोटी वंदन. आणि या सर्व भक्त परिवारांना महाराजांच्या वारकऱ्यांची सेवा करतात, महाराजांची सेवा करतात, यांना साष्टांग दंडवत. यांच्यासाठी काय आपण देणार? काहे देशी व्हावे उतराई, ठेवीत पायी जीव थोडा. यांना आपण काय देणार? म्हणून त्यांचे अनेक ऋण आपल्यावर आहेत आणि त्यांच्या ऋणाचं ओझं आपल्यावर आपण कायम ठेवू, कारण त्यांचं ऋण आपल्यावरच राहिलं पाहिजे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी असं समस्त सर्वांना विनंती करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. विठोबा
तुका म्हणे वत्सा धेनुलेचे चित्ती तुका